नको. हा मी तुझी सोय करतो. जाऊ नको. आलोच. ताडे ए ताडे. हा दादा सकाळी सकाळीच अगं कामच तसं महत्वाचं होतं. काय असं महत्वाचं काम काढलं? तुझी चालली झाडलोट. हे बघ हा. तू माझ्यापेक्षा मोठी आहे. पहिल्यांदा मी तुझ्या पाया पडतो. आशीर्वाद दे. ए बाबा आगे शिवडी काढून काय हा, मी काय एवढं चोरटं वाटलं तुला. मागच्या टायमाला आला की त्याची चप्पल घेऊन गेला. अगं माझा आडनाव उचले. तो पण त्या खानदारीत नाही जन्म घेतला होय. दे ना बाबा. काय बसले बरं मला एक सांग. हा. दाजी कुठे गेली दादी गेले कामाला. आणि अक्षा कुठे गेला. अक्षय असं कुठं टाकू पोरांबरोबर मित्रांबरोबर कुठं बसला. अगं लय महत्वाची बातमी आहे. काय आता तू आणि दाजी माझ्या मागे लागली होती की नाही. हा, हा, हा. अक्षयसाठी पोरगी बघ. अक्षयसाठी पोरगी बघ. अगं काळ्या लग्नाला गेलो होतो मी. बरं झालं आणि बरं झालं. मुलीचा मामा मला लग्नात भेटला. हा, हा, हा. आणि त्याची पण एक भाची आहे लग्नाची. हा, हा. पोरगी म्हणाले भारी कामाला हुशारी स्वयंपाकाला तयारी. तुला सोन शोभन आणि अक्षयला बायको शोभन. बरं होईन रे बाबा तेवढंच पोर माझा आग्या होईन. बरं होईल. आजकाल एक तर पोरी दिसती नाही. हा. बरं झालं दादा बरं झालं. मी लग्न जमवतो. हा. पण काय खायला भूक लागली का सकाळी निघालो मी जाऊ घरून. ना आता त्या पोरीच्या घरी असं मी नाश्ता पाणी आपण. हा, पोरीच्या घरी मिळून तेव्हा मिळून. मला काय उपाशी नाही तू बाई. काहीतरी खायला दे. हा बरं बघू बरं. हे बघ तायडी एकदा आपल्या अक्षयचं लग्न जमलं की लगेच कापली. मला अगं तुला नाही हा. कोंबडी मला लागण्याची पार्टी नको का. बरं एक काम कर मला काहीतरी दे ग. भूक लागली ग मला. तुझे भाऊजी अजून झोपले मी तसं निघून आलो अंदाज. अक्षय गेला कुठं. असं पोरांमध्ये कुठं तरी बसला असं. बरं एक काम कर तो स्वयंपाकाच्या तयारीला लाग. आता मला त्याचे माहिती आहेत गावातले मित्र कोण कोण आहे. हा हा मी बरं. जातून त्याला बघून आणतो. बरं. तो खाय प्यायचं बघ आणि मारण्याच्या भाकरी करून ठेव. लय भूक लागली. मी जाऊ का अक्षयला बघायला. बरं चालेल. लगेच जातो. आयला कुठं गेला असं हे बियाणं. मागच्या टायमाला त्यांनी मला चिकूच्या बागात पाजली होती ना. तो तिथंच सापडून. ही गावातली कार्ड माग काय ब्रँड बरोबर नव्हता. आज गेला की चांगला खांबाच घेतो त्याच्याकडून. ए अक्षा हे बघ. ए भूताळ्या चक्का नाही का जेवानी पण न्यावं का नाही रे तुला. या मायला तुमची चकना खातोय. दारूच्या बाटल्या फोडल्या नाही तुम्ही अजून. बाटल्या फोडा ना मग. चिकूची बाग. चिकूची बाग. हाय हाय कोणतरी बसलेलं आहे. अक्षया तू कोण लग्न करतो चाल झालाय ना. हा लगे काय करणार काय बोलते. अरे दोन पोरांचे बाप तिकडे झाले ना. हा कधी बाप व्हायचा. व्हायचा झाले लग्न करणार म्हणे. माझी पोरं एवढी मोठी झाली अजून लग्न. अरे बाबा पोरच पास करत नाही आम्हाला. कशी करीत तुला पोर पास. आता आमच्या सगळं पोरी पास करीत नाही. कशी पोर तुला पोर पास करीत नाही म्हणते. चांगलं डोंगात सडकला. अरे छोरा हो इथं पार्टी चालली काय. मला पण म्हणतात उचले मामा. आलोच. अरे ही जशी मनात भरती ना तशी पोरच मनात भरी ना रे. जातोय जिम कराय. काय जिम करायला जातो. पुढे वस्तू लागतायच्या का तुला. लग्न होईल. काय काळजी करताय. होईल. त्याला कोण- कोण सावल्या हो. द्यायचे? सावल्या हो. हा? हे बेव- याला कोण कोण द्यायचे रे? हा मामा आहे ना. काय कर अक्षर जागा माग खाली खाली चाललेलं उचलाय तो मामा नाही रे. हा
अरे मामा 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 काय बाबा बुटाचा भुताळ्याला चाकणा पोरा हा बुटा हे बुटा ज्याला म्हणून येत नाही मी त्याला कुठे पण- यायला जागा अच्छा अच्छा मामा अच्छा मामा अरे मामा अरे चोरा हो मामाला सोडून पार्टी चालली काय आता काय काय मामा तो तू बसल्या मामा कुठला जिथं जाय तिथं उचलू तर नेसता ए मामा हे मामा आलंच अरे बाई पाटकर घेऊन अक्षा आले हे सगळं मोकळच काय तुझे मित्र मला पाहिलं ढोंगणाला पाहिलं आणि पळाले अक्षा, हे अक्षा, तुझ्यासाठी या मामाने गोड बातमी आणली गोड बातमी हा कमाल काय आंबा नाही गाडवा नुसतं प्यायचंच बघ ए अक्षा तुझ्यासाठी पोर पाहिली पोर हा मामा हा. ए, पप्पी काय घेतो मामा हो लगीन करूनच येऊ हा अच्छा आपल्याला काय ते नाही आंबा खांबा येतो ना येतो ना चल लवकर पोरगे बघायला जायचे आजच्या आज मामाला टाइम नाही उद्या मला बाहेर गावी जायचे परदेशात जायचे फिरायला आईकडं हा 4-5 कोंबड्या कुराड्या बर बर हा 4-5 कोंबड्या चकडा खांबा बार माझ्या भाच्या मामा हा, तिकडे लगीन हा असं नाही काही आणि उद्या लगेच आणि म्हणलं जा गाडवा अरे अजून पोर पाहिजे लगेच लग्न वर. मामा ए, अक्षय पार्टी पाहिजे बर का खंबा चकडा आहे की आईच्या 4 कुराड्या कोंबड्या कोंबड्याला उठ बरं पोरगी पाहायला जायचं उठ 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 आगा, 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 आगा. हा. चल. ए अरे लेंगा कुठं ओढतो का सगळं रान मोकळं करतो चल लवकर, चल. चल. अक्षय, तू 10 रुपये गाडवा सगळ्या मला 10,000 घ्यायला लागला. अक्षय तुला जे आता दाखव इकडे बघ माझ्याकडे काय उतरावली तू काय उतरावली गाडवा एक तर पोरगी मिळाला कधीच्या काळी पोरगी सापडली चल लवकर कपडे बदल काय रे अगं चाललं की नाही तुझं अगं उरक जायचे चल अक्षय कपडे बदल अके तू अजून हे अशीच होईल तुला म्हणलं ना साडी बदल मला आता या वयात कोण बघायचंय हा, बरं जाऊ दे आधी जायला उशीर झाले अक्षय चल रे चल ताई लवकर काय रे अगं उरक लवकर उशीर झालाय अक्षय चल लवकर एक तर ते लोक तिकडे वाट बघत असेल काय रे आता आबाळ आले का ग? अरे मुडद्या तो काळा चष्मा लावला चष्मा काढ पाहिला तरी म्हणलं मला काय 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 दिसते चल लवकर अक्षय चल उशीर झाले लोक वाट बघत असतील अक्षय अरे बस गाडवा उशीर झाला आपल्याला रस्ता माहिती आहे ना चल लवकर ड्रायव्हरला सांग एक तर उशीर झाला पोरगी मिळणार कशी तरी शोधून काढली चला उशीर झाला लवकर चला लोक तिकडे वाट बघत असतील. ए थांब 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 ए रम्या ए बाबिया ए चल अरे अक्षय अरे तुला लय मोठा थाट बिटी पुढं मामाने पोर बघितली बघितली अरे मामा आहे गाडीत मामा
नाही बस बस मामा यांना घे. मी काय म्हणतो खायची सोय होईल. हा खायला मिळन प्यायला मिळन तस काय दाब्यावर चाललंय तिकडे. तुम्हाला यायचं का बरोबर? मामा आम्ही जोडीदार केला. चला येतो नाही, तिकीट बसा, आम्ही तिकीट बसा. चला खायची सोय झाली. बस. चल 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 बस 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 ये बस ये बस. काय ते जाऊ दे ना. जाऊ दे ए अक्षा जाऊ दे पप्पा वाचलंय ना? पप्पा मला जाऊ दे. दाजी दाजी हे काय वेळ रे काय यायची? किती वेळ झाला अहो दाजी गाडी मिळाली नाही. काय गाड्या लेट झाल्या सगळ्या. बर अक्का कुठे? हाय घरात आहे बघ. घरात आहे का? अक्का अक्का अरे आम्हाला तो तिकीट वाचतो. हे उतरा रे चला घर आलं. मामा चल. हो काय पागल आहे. इथं तर लय खायला मिळेल. काय तुला पडले चल. अक्षय पार्टी कशी? मामा लय मला पार्टी बघितली तू काय रे कसा वाटला बघलं? एकच नंबर आहे पण कुठे इथं काही चोरी बिरी करू नको नाही झालं. अगं माझा आडनाव उचले. म्हणून तर बसले. चला चला. नाही कसं आहे जंक्शन स्थळ? बाबा स्थळ बरोबर आहे पण आपल्या मेन्याने पूर्ण सांभाळले पाहिजे ना. अगं मला तेच भीती वाटते. राम राम. ही आमची ताडी बर का मुलाची आई. मला तर तुम्ही ओळखताच. राम राम या, चल. हे काय रे? इज्जत नका घालू माझी. काय मला चल. हे या, या. आम्हाला जाऊ दे ना. मला काय आम्हाला जाऊ दे ना. अरे तुला बंधू इथं लग्न मोडायला आलं का जोडायला आलं रेड्याच्या सारखं खाऊन खाऊन मारत एकेकाने हात या असे आम्हाला पुढं हा पुढे ये सुरेश भाऊ ये बसा. मुलगा कोणता आहे? अहो हा पहिल्या नंबरला बसा ना रुबाबशी. हा नवरा मुलगा हो का? आणि त्याची ते शेजारी बसलेले मित्र हो का? हा काय करतो मुलाने फार मोठी डिग्री घेतली हो. हो हा तशी त्याला काही कामाची गरज नाही हो का? 10-15 एकर घरी बाग आहे ते. काय म्हणता काय? मला मोठा बांगला आहे हो. आणि मुलगा फार परदेशात जातो. काय बोलता? सकाळी जातो संध्याकाळी येतो. ये म्हणाशिवाय पोरगा फिरतच नाही हो काय. आणि ह्या सगळ्या पंचक्रोशीत मुलाचं वोट आहे. मुलाला चांगले चांगले ठिकाणची स्थळ आली होती. बर आता म्हणलेलं आमची लोक माणसं कशी मुलगी कशी खानदार कसं हे काय आपल्याला माहिती आहे का? आता आपण जवळची माणसं बरोबर आपली माणसं काय रीतीची आहे काय पद्धतीची हे आपल्याला माहिती आहे. असं आता बाहेरचे लोक आपण विश्वास कसा ठेवायचा? पण पोरग सोनं म्हणजे सोनं आहे बर का. अहो मुलाच्या पत्रिकेत मोठा राजयोग लिहिलेला आहे. काय म्हणता हो का? त्याला सांगितलं 30 जणांचा फार मोठा करोडपती होशील. काय म्हणता काय? तशी त्याला काही शिक्षणाची गरज नाही हो. पण दिली त्याला डिग्री. डिग्री हा कोणची? अहो डिग्रीचं नाव काय? MRB.
रवीच्या चालले काय त्याला परदेशात नाही जावं लागत हो का की गावातच डिग्री मिळते. काय म्हणताय काय एवढं मोठं शिक्षण आहे पोराचं. हो हो हा त्याच्या मामा माग उभं होता म्हणून पोरग एवढं मोठ्या. आम्हा काय फी किती फी किती? हा ती कोणती डिग्री का काय आहे ना कोणती? कोणती ती MSB का काय आहे अरे MRB. MRB का ती कोणती अरे MRB म्हणजे म्हशी, हा आर म्हणजे राखणे, ती माहित आहे बी म्हणजे बहादरणे. त्या म्हशी राखणे बहादूर नाही का हा. ती degree का कुणीच भेटती भेटती ना गावातच आपल्या. हे मुलाची आई म्हणजे आमची मोठी बहीण. मी काय म्हणतो पाहुणं, तुमची घरातली माणसं पाहुणे रावळे कोण असं त्याला बोलवा की. आहे की हा. हो मेव नाही नमस्कार. नमस्कार. आपण दोघं मामा. तुम्ही मुलीचे मामा, मी मुलाचा मामा. या मुलाची आई नमस्कार. आमची तायडी, अच्छा. तो नवरदेव मुलगा नमस्कार. आणि ते त्याचे मित्र. नमस्कार. बिझनेसमॅन आहेत बघा मोठे, वा. गावातले फार मोठे असतील. अरे वा 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 वा. अहो यांचे परदेशामध्ये उद्योग चालतात. हो काय सांगता? अहो दुबई पर्यंत त्याची ओळखी आहे. होय. दिवसातून 10 वेळा जाऊन त्यांना फोन येतोय. हा? अमेरिकेचा फोन येतोय, हा? जर्मनीचा फोन येतोय. अरे. करोडपती आहे करोडपती. काय बिझनेस करतात? अहो हिऱ्याला पहिलं पाडायचं त्यांचा कारखाना आहे. होय. होय. आणि सोन्याला कलर द्यायचा यांचा कारखाना आहे. अरे बापरे. हो माझ्याच हाताखाली तयार झालं बघ का ते. अहो मामा काय सांगू तुम्हाला, फार मोठे पैसेवाले आहेत. होय. त्यांची शिक्षण झाली हा. आणि नोकरच नाही. मग? मी त्यांना धंद्याची लाईन दाखवली. अमेरिकेपर्यंत त्याची ओळखी, होय. दुबई पर्यंत त्याची ओळखी. माझ्या नादी जो लागला हा. तो करोडपती झाला, करोडपती. अरे बापरे. हो अहो आमच्या गावात असे तसे असते नाही. अख्ख्या पंचकृषीत ह्या मामाला ओळखतात. आणि पोरग सोनं म्हणजे सोनं. अहो राणी सारखी पोरगी राहील तुमची, राज्य करीन राज्य आहे कुठं. या मामाच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. काही करून हे लग्न जमवच. जमवतो. हा? जमवतो. पण पोरग सोनं आहे का नाही. सोन कोण आहे? आणि आमची ताडी बहीण पण लई गरीब आहे बर का. अहो लेकी सारखा पुरीला जीव लावेल. अहो आमच्या पण पुरीची तिची स्थळ आली तिला. हा. आम्ही बी नाही दिली. आणि- आम्ही बी पार्टी येतले. असं घर शोधून सापडणार नाही. बर. सोन्यासारखी संधी चालून आली. वाट्या गंगेत हात धुवून घ्या मामा. एक काम कर मामा, हा बोला. पोरीला बोलवा, बर. चहा पाणी होऊ द्या, पोरीची ओटी भरू बर. आणि जमलं तर सुपारी फोडून टाकू. चालतंय. हा? हो, चालतंय. बोलो बोलो पोरीला. लगेच. बोलवा. बस. आलो तुम्ही, हं, पुढे. अक्का. एवढा वेळ का लागतो पुरीला यायला? अरे पण तुला काय करायचं नाही तुला करायचं त्याला करायचं तू बघ ना आपण सांगतो बस फक्त खायला अक्षरा घरदार बघ किती चांगले, पोर बघ किती चांगली असेल बघ. तू पण जरा चांगला राहा. आई मी बी बघ किती चांगलं आहे. म्हणजे तू कसं आहे ते अख्ख्या गावाला. नवरदेवाची माणसं भरपूर हे दिसतात. छान दिसतं, पैशावाली पार्टी दिसते. आपल्या पुढं कसं काय करायचं किंवा काय करायचं काय सांगता येत नाही मला. हो ना पार्टी तर फार मोठी दिसते आपणच कुठं तरी कमी पडतो. हा असे विषय. मामा हा. पोरीचं काय झालं. हा, ये, ये. बोलव की. अक्का. चालू ना बच्चा. ये, ये. आणि बस काय तिला बघ लाल काय काढतो त्याच्यासाठी कधी असते असे यातलं नक्की कोणतं पोरग आहे मला सॉंग दिसत आहे. हे सॉंग तर मला गेल्या वर्षी बघायला आलो. पुढे गेलं एवढ्या वर्षभर हा दुसऱ्या काय माकडावाने बघतोय. सॉंगाबरोबर दुसरं एक मुखावटा बघू. पोरी बस. आम्हा हा मला मोठीला काय विचारायचं असं ते विचारा. बर.
बस बरं. छान छान छान. अक्षय ये बाळा इकडे. मामा आलो का? इकडे. अक्षय एवढं कसं लक्ष्मीनारायणसारखं शोभून दिसत. मामा मामा बाळा नाव काय तुझं? आशा असं शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएशन. गाजर मिसिंग. अक्षय गाजर मिसिंग म्हणजे काय रे? मामा ग्रॅज्युएशन नाही, त्याला ग्रॅज्युएशन म्हणते. ग्रॅज्युएशन म्हणजे 10वी मिसिंग झाली असेल ना? हा. बरं शिक्षण कुठं झालं? पुण्यात. ऑलरेडी पुणे शिकत. तुला आवड काय? पुस्तकं वाचण्याचं. बर मला बर. घरकाम, विणकाम, शिवणकाम काय आवडतं तुला? सगळंच करते. बर. स्वयंपाक पाणी? जमतो. पोळ्या, मासवड्या, हो. मुलग्याच्या शिंगोळ्या? करून दे. नाही आमच्या अक्षराला लय आवडतं मग शिंगोळ्या. काय आत्ताच येणार आहे? नाही आता नाही नंतर. बर तुला काय आवडतं मनापासून? शांतता. बर पाहिलंच मला वाटलं होतं. बरं मला असं म्हणायचे पूर्वी 10 गावं शोधून असा मुलगा मिळणार नाही. हो का? हो. बर का पोरी परवाच इंदोरचा फोन आला होता. मामा काही करा पण तुमचा भाचा आहे ना अक्षय त्याच्याबरोबर आमच्या मुलीचं लग्न करा. बर पुरी तुला आमच्या अक्षयला काय विचारायचं असेल तर बिंदास विचार. अक्षय मला आवडली की नाही मुलगी? एकच नंबर. आता ते काय तुला विचारेल विचारू दे. त्याची उत्तर दे. विचारू दे मामा. बरं. मिस्टर महाशय आपलं नाव काय? अक्षय. मी त्यांना विचारलं. माझे नाव अक्षय देवाजी फुकटे. या देहाला म्हणतात. हा ते दिसतंय. आपलं शिक्षण? ते गाजरबेट म्हणतात ना ते झालं. मामा मी त्याला विचारलंय. तुमचं शिक्षण? ग्रॅज्युएट नाही का ते तालुक्याच्या गावाला घेते ते झाले. कोणत्या गावात झालंय? मामा ते नाही शेजारचं गाव आपलं. दुरसाकाची पोरं होते ते ST. मोठ्या गावाला मामा मी त्याला विचारलंय. तुम्ही गेले का? तुम्ही सांगा. ते तालुक्याच्या गावाला जे करतात ना मामा ते शिक्षण तालुक्याच्या झाले. गावात 1000 गाव आहेत. नक्की कोणत्या गावी केलंय? मामा. कॉलेजचं नाव काय? आमच्या तालुक्याच्या गावाचं प्रसिद्ध कॉलेज आहे मामा अहो ते. कॉलेजचं नाव काय? आपलं त्या ते कॉलेज- हे मामा मी त्याला विचारलंय. तुम्ही शांत बसा जरा. मी आता तुम्हीच विचारलं ना मला. मुलाला प्रश्न विचारा. आता लग्न तुम्हाला करायचंय की मुलाला करायचंय? मुलाला मी त्याला प्रश्न विचारते ना. कॉलेजचं नाव काय तुमच्या? ते आपले आमदार साहेब नाही का त्यांचं कॉलेज आहे. आमदार साहेबांचे 5 शाळा आहेत. 5 कॉलेज आहेत. नाही तो पण कोणतं ते कॉलेज? माझे आमदार. आपण त्यांचं कोणतं कॉलेज? कॉलेजचं नाव आहे का डायरेक्ट माझी आमदार असं कॉलेज? मामा हो ते न्यू आर्ट्स कॉलेज नाही का ते ते न्यू आर्ट्स कॉलेज लहान मुलांचं आहे ज्युनियर सिनियरचं. ते त्याच्या मागे ते मामा मामा सांगा पटापट. बोलो कोणतं कॉलेज म्हटलं तुम्ही? ते मोठं कॉलेज. मामा तुम्हाला एकदा सांगितलं समजतंय ना. मी त्याला विचारते का नाही उत्तर देऊ द्या. त्याला नाव आठवत नाही मी सांगत होतो. असं कोणत्या कॉलेजमध्ये केले आता मला तेवढं सांग प्लीज. मामा प्लीज. मिस्टर आय एम वेल एज्युकेटेड. यू अंडरस्टँड? बेटर अंडरस्टँड. काय म्हणे? 100 एकर जमीन. 100 एकर. 100च्या पुढं एकर जमीन आहे. बागायत आहे बागायत. अहो याच्याकडे गोठा सांभाळायची लायकी आहे का? हा?
त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय का याची 100 एकर जमीन असेल म्हणून? मग काय कसला बिझनेस आहे तुमचा म्हशी बाजारायचा? मग डिग्री आहे परदेशी अहो, कोणत्या परदेशाची डिग्री आहे? त्याच्या पप्पा अमेरिका लंडन ते काय नाव आहे का तुम्हाला का वाटी वाजता लाईनीचं पोरगं आहे तुमचं? गेले 2 वर्ष झाले तुमचं पोरगं पोरी शोधित आहे मध्ये 100 पोरींचं मागं येऊन गेलंय मध्ये. हा अहो कोणी याच्या तोंडाकडे बघून याला पास करीत नाही आणि तुम्ही चाललेत का आमच्याकडे घेऊन? तुम्ही बोलत बसा मी जरा हायवेला फिरून येतो. इथंच बसा अजिबात मामा जागा सोडायची नाही. हा, बा. तुम्ही आणले ना मला. काय तो म्हणे आमचं पोरगं आ करतो आमचं पोरगं वा करतं. अरे म्हशी पाळायच्या लायकीचं आहे का हा? मी चुकून बोललो गावभर सुंबेवानी हिंडत आहे त्याच्याबरोबर ते 2 वर यायचे देवारे घेऊ हिंडत आहे. काय तर म्हणे आमचं पोरगं देख ना दिवा पाटलाच्या पोरीचं मागणं आलं ह्याच्या पोरीचं मागणं आलं. अरे कुडून मागणं आलं का कुडून आलं? चुकून बोललो मामा एवढं सगळं सांगितलं सगळं चुकूनच सांगितलं का? मी जर फिरून येऊ का बाहेर? काय नाही इथंच बसून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला मुलगी म्हणजे काय बाजारात ठेवलेली वस्तू वाटली का? उचलली दिला पैसा उचललं का चाललं घेऊन उचललं का चाललं घेऊन? अरे पोरग बघा जाणारी पोरगी पाहिला त्या पोरीचं पहा यांचं शिक्षण बघा. तुमच्या पोराला कचा ख येत नाही मग सांगितलं ल बोलतो क काय काढायला सांगितलं तर ख सांगतो. हा तुम्ही शिकलेल्या पोरीचं मागणं घेऊन जाता होय त्याला? आमच्या मुलाची तब्येत पैलवान आहे पैलवान. हा कधी दारू पिऊन झालाय पैलवान? मग दिवशी दारू वागवायची गाववर. आता तुमच्या पोराची तब्येत झाली लग्न झाल्यावर किडण्यांवरती आत्ताच खोळखोळा झालाय म्हणजे त्याचा. नाही आता हवामानामुळे तब्येत कमी झाली तर तब्येत बरी नाही त्याच्या पोरगा मामा हा बिल्डर हा सारा गावाला वळू म्हणून सोडलाय तुम्ही. 2 वर्ष झाले पोरी भेटाना आणि मला म्हणतो 100 पोरींचं मागणं येऊन बसलंय याला. मामा पोरगी काय बाजारात विकायची वस्तू नाहीये. आलं का दाखव बाळा ही पास ती पास पैसे दिले उचललं का निघालं. अहो मुलीचं शिक्षण बघा मुलाचं शिक्षण बघा मग तुम्ही ठरवा काय करायचं ते. काय करायचं त्या वळूला शिंगुळे येळू का पोळ्या लागू? बाई तुला स्वयंपाक येतो का? बाई तुला हे येतं का? ज्या वेळेला तुम्ही मुलाला आपल्याकडे आणले त्यावेळेला स्वतः विचार करत होता आपल्या मुलाला काय काय येतंय तर तुम्हाला अधिकार दिलाय मुलीला आपण प्रश्न विचारायचे. तुम्ही आले प्रेमाने सांगितलं आमच्या पोराला विचार त्याला एकदा तरी प्रश्नाचं उत्तर देता आलं का? मला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मी तुम्हाला सांगितली. त्याला याचं कॉलेजचं नाव माहित नाही त्याला डिग्री कोणती अहो याला सगळं ग्रॅज्युएशन बोलता येत नाही. हा म्हणतो गाजर्वेशन हे काय? याच्यावरूनच कळतं तुमच्या पोराचं काय शिक्षण झालंय. मामा मध्यस्थी करणारा दलाला सारखं करू नका. मुलगी म्हणजे बाजारातली विकाऊ वस्तू नाहीये. जरा वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पहा. मामा तुमच्यासारखे मध्यस्थीच्या नावाखाली असलेले दलाल आहेत ना समाजामध्ये त्यांच्यामुळे शिकलेल्या मुलींच्या आयुष्याची वाटोळी झालेली आहे. तर ते सगळ्यांनी पहिल्यांदा सुधरवलं पाहिजे. अहो शिक्षणाला महत्व द्या. आज प्रत्येक घरोघरी मुलगी शिकलेली आहे. प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी मुलगी आहे. आज पंतप्रधान मुलगी आहे खेळामध्ये पहिला भाग घेणारी मुलगी आहे. प्रत्येक ठिकाणी मुलाबरोबर मुलगी आहे. तुम्ही असे खोटे नाटे डावपेच खेळून मुलींचं आयुष्य बरबाद करतात का? मामा पोळीबाईचा कार्यक्रम झाला निघा. बाबा मामा आई मला शिकायचंय मला खूप शिकायचंय. मला तुमचं नाव मोठं करायचंय त्या गावाचं नाव मोठं करायचंय. मला समाजाची सेवा करायची उच्च शिक्षित व्हायचंय खूप शिकायचंय खूप शिकायचंय.